नमस्कार, अद्विकाज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण संडेची स्पेशल मस्त अशी नॉनव्हेज रेसिपी चिकन दम बिर्याणी पाहणार आहे। तुम्ही पण या संडेला नक्की ट्राय करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एका भांड्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकलं होतं। त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे। तो कांदा छान असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजून झाल्यानंतर इथे मी बिर्याणी मसाला टाकलेला आहे 2 चमचे। तो आपल्याला तेलामध्ये आणि कांद्यामध्ये छान असा भाजून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये आपल्याला चिकन टाकायचे। चिकन मी असं स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये मस्त असं भाजून घेणार आहे। नंतर त्याच्यामध्ये आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकलेली आहे। नंतर 1 पाउच मी दह्याचं टाकलेलं आहे, जो 200 ग्रॅमचा असतो तो। हे सर्व आपल्याला चिकनला ते दही सर्व मसाले वगैरे छान असं हलवून घ्यायचं आहे। गॅस आपला मीडियम ठेवायचा आहे। नंतर आपल्याला सर्व पावडर मसाले त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे। इथे मी मिरची पावडर टाकलेली आहे, हळद टाकलेली आहे। आता हे सर्व आपल्याला छान असं हलवून थोडा वेळ शिजवून द्यायचं आहे मसाल्यामध्ये। चिकन आपलं चांगलं शिजलं पाहिजे। दुसरीकडे आपल्याला भात उकडून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी मी एक भांड्यामध्ये 2 चमचे तेल आणि 1-2 चमचे तूप टाकलेलं आहे। ते तूप छान असं वितळलं की त्याच्यामध्ये सर्व आपल्याला खडे मसाले टाकून घ्यायचे। खडे मसाले आपले चांगले भाजले की त्याच्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे। पाणी आपल्याला भरपूर टाकून घ्यायचं आहे। इथं आपण अर्धा किलोची चिकन बिर्याणी करतोय, त्याच्यासाठी मी अर्धा किलो चिकन आणि आपल्याला अर्धा किलो तांदूळ घ्यायचे। याच पाण्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला पुदिना टाकायचे। पाण्याला चांगली उकळी आली की आपण दुसरीकडे आपला राईस भिजत ठेवला होता 5-10 मिनिटं, तो सर्व आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे। नंतर त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि आता आपल्याला हे सर्व हलवून आहे ना छान असं त्याला उकळी आली की शिजवून घ्यायचे। दुसरीकडे आपलं चिकनही पाहू शकते मस्त असं तेल सुटले चिकनला। आपला राईस शिजलेला आहे। आपल्याला 80% आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे। नंतर आपल्याला दम दिल्यानंतर त्याच्यामध्ये अजून आपला भात शिजला जातो। आता आपण याच्यामधलं सर्व पाणी काढून घ्यायचंय। आता आपलं चिकनही छान असं मसाल्यामध्ये चांगलं शिजलेलं आहे। आता आपण त्याला दम देणार आहे। सर्व लोक काय करतात, आधी चिकन मॅरिनेट करून घेतात। आपण तेलामध्ये चिकन मॅरिनेट करून घेतलेलं आहे। नंतर त्याला आपण दम दिल्यानंतर त्याची वेगळी चव आपल्या बिर्याणीला येते। त्यामुळे रेसिपी वेगळी आहे, नक्की ट्राय करा। पाहू शकता आपला चिकनला वेगळा दम देऊन झालेला आहे। आता आपण सर्व हलवून घ्यायचे आणि आता आपण लेयर टाकून घेऊया चिकन दम बिर्याणीसाठी। त्याच्यासाठी मी 1-2 चमचे तूप टाकलेलं आहे। नंतर आपण तळलेला कांदा टाकायचा आहे। नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला पुदिना हो आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे। नंतर आपण उकडून घेतलेला त्याच्यातला थोडा राईस आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे। उरलेला आपण नंतर टाकणार आहे। आपण अशा पद्धतीने वेगवेगळे असे लेयर देऊन द्यायचे। नंतर त्याच्यावरती तळलेला कांदा
बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला पुदिना, हे सर्व आपण त्याच्यावरती टाकून घेणार आहे. नंतर 2 चिमूटभर असा गरम मसाला आणि हळद टाकायची आपल्याला, 1 चिमूटभर. नंतर आपला राहिलेला राईस त्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहे. नंतर तुमच्या आवडीनुसार कोणताही कलर इथं आपण टाकू शकता. मी 1 चमचा पाण्यामध्ये थोडासा कलर केला होता, तो त्याच्यावरती आपण टाकून घेणार आहे. नंतर आपल्याला 2 चमचे वरून तूप टाकून घ्यायचे आणि आता आपल्याला सर्व बिर्याणीला दम द्यायचा आहे. त्याच्यासाठी मी एक कोळसा गरम करून घेतला होता, त्याच्यावरती 1 चमचाभर तूप सोडून आपल्याला छान असा त्याला दम द्यायचा आहे. पाहू शकताय आपली मस्त अशी बिर्याणी, सुटसुटीत अशी बिर्याणी तयार झालेली आहे. याचा स्मेल, याची चव काय वेगळीच येते. आपण ही वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे चिकन दम बिर्याणी. कशी वाटली रेसिपी ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कांदा, लिंबू आणि सोबत आपण चिकन रस्सा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. कशी मऊ, लुसलुशीत, मोकळी अशी आपली चिकन बिर्याणी तयार झालेली आहे. अशी गिच्च वगैरे अशी काही झालेली नाही, एकदम लुसलुशीत अशी मऊ मोकळी झालेली आहे. ही रेसिपी नक्की ट्राय करा. कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.